एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 10 जण जखमी. सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मार्केट यार्डजवळील शेळगी ब्रिज येथे आज पहाटेच्या सुमारास एसटी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. 31 जुलै 2026 रोजी पहाटेच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH14 LB 0380 ने समोरून जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH 13 AX 3949 ला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की बस समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. घटनास्थळी प्रवाशांच्या बॅग्स रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. दादाराव भालचंद्र बनसोडे वय 43 राहणार चिवरी, उमरगा, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. नागोबाई राम रेवगे वय 48 राहणार रांदूर, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव असे मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. तर जखमीमध्ये रामचंद्र प्रभाकर देवगे वय वर्ष 57 राहणार आंदूर, जिल्हा धाराशिव. विकास प्रकाश पाटील वय वर्ष 32 राहणार आळंद, जिल्हा गुलबर्गा. माणिक नागप्पा वायचळ वय वर्ष 54 राहणार तांदुळवाडी, तालुका दक्षिण सोलापूर. रामलिंग ब्रह्मानंद कापसे वय वर्षे 40 राहणार धाराशिव. अभिषेक दीपक चव्हाण वय वर्ष 25 राहणार उमरगा, धाराशिव. अनिकेत सुभाष राठोड वय वर्ष 30 राहणार सातारा. अभिजित अरुण चव्हाण वय वर्ष 44 राहणार नळदुर्ग, जिल्हा धाराशिव. नागोराव किस्तू तोडसांग वय वर्ष 37 राहणार किनवर, परभणी. अनुराधा अर्जुन चव्हाण वय वर्ष 60 राहणार तुळजापूर, जिल्हा धाराशिव. तुळशीदास मनोहर पाचंगे वय वर्ष 49 राहणार गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.